थंबनेल बघितल्यानंतरच आपल्या लक्षात आलं असेल, की आपल्याला व्हिडिओ काय प्रकारचा आत असेल. तर पूर्वीच्या जमान्यामध्ये की माणसाला अन्न, पाणी आणि निवारा या 3 महत्त्वाच्या गोष्टीची गरज असायची. मित्रांनो, मी काय सांगतोय तुम्ही नीट ऐकून घ्या हां. पूर्वीच्या जमाने माणसाला अन्न, पाणी, निवारा या 3 गोष्टीची गरज असायची. तर अन्न कशासाठी? तर अन्न हे खायासाठी म्हणजे शरीराला ऊर्जा देण्यासाठी अन्न लागायचं. तर पाणी कशासाठी? तर पाणी हे माणसाला की आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाणच 75% असल्यामुळं डिहायड्रेशन मेंटेन करण्यासाठी आपल्याला पाणी हे लागतंच. आणि निवारा कशासाठी? तर आपण जर का दमून भाकून आलो किंवा की कुठेतरी आडोसा घेऊन आपल्याला थंड झोपायचं असेल, तर आपल्याला निवारा लागतो. तर ह्या 3 गोष्टी म्हणजे माणसाच्या पूर्वीपासून महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे अन्न, पाणी आणि निवारा. वेळ बदलत गेली माणसांनो आणि तशा आपल्या गरजा देखील बदलत गेल्या. आज मी तुम्हाला सांगतोय त्याप्रमाणे भारतामधील 100% लोकांच्या, मी 100% लोकांच्या सांगतोय हां. मी 1% लोकांच्या सांगत नाही. तर 100% लोकांच्या ज्या काही गरजा असतील, ते तर ते मला मला वाटतंय, की अगरबत्ती, दुसरा असेल कापूर आणि तिसरा तिसरा असेल तो लिंबू. आता तुम्ही म्हणणार, ह्या काय गरजा झाली का? तर भारतातील असं तुम्हाला घर सापडणार नाही. म्हणजे ते कुठल्याही धर्माचं असू दे, कुठल्या पंथाचं असू दे, कुठल्या जातीचा असू दे किंवा कुणाचंही असू दे. तुम्हाला भारतामध्ये असं घर सापडणार नाही, की त्या घरामध्ये यापैकी एखादी वस्तू नाही आहे असं. तर तुम्हासनी प्रत्येकाच्या घरामध्ये या तिन्हीपैकी एक वस्तू तुम्हासनी 100%च सापडते. आता या 3 वस्तूचे पहिल्यांदा मी म्हणजे चांगल्या प्रकारची जे काही आपल्याला नियोजन लागतंय किंवा 3 वस्तू आपण चांगल्या प्रकारे कशा वापरू शकतो, याची पहिल्यांदा मी तुम्हासनी माहिती सांगणार आहे. तर पहिल्यांदा काय, की चित्रामध्ये दिसते ते 1 नंबरची अगरबत्ती. तर मित्रांनो, आज मार्केटमध्ये की विविध सुगंधी आणि विविध प्रकारच्या आपल्याला अगरबत्त्या भेटतात. आपण अगरबत्त्या खरेदी करतो आणि त्या घरी आणतो. असं कोणाचं घर मला वाटतंय, की नसेल, की ज्यांच्यामध्ये की अगरबत्ती नाहीये. बरं, अगरबत्तीचा वापर प्रामुख्यानं कशासाठी करायचा असतोय? तर अगरबत्ती आपल्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये लावली, तर त्याचा जे जे काही अगरबत्तीचा वास म्हणजे सुगंध आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरत असतोय आणि तो पसरलेला वास एवढा प्रफुल्ल आणि आरामदायी असतोय, की त्यामुळे माणसाच्या अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येत असल्यामुळं अगरबत्ती ही माणसाच्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाची असते. त्यामुळं मित्रहो, की प्रत्येकाच्या घरी कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी या 2 वेळी आपल्याला ही अगरबत्ती लावलीच जाते. आता ही अगरबत्ती आणखी एक ठिकाणी महत्वाची लागते, लावली जाते. म्हणजे आपल्या एखाद्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी. तर उद्योगधंद्याच्या ठिकाणी लावायची अगरबत्ती कारण काय? तर त्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, की अगरबत्तीचा धूर किंवा अगरबत्तीचा सुगंध, की आपल्या त्या धंद्यामध्ये किंवा आपल्या त्या दुकानामध्ये निगेटिव्ह एनर्जी काही येऊ देत नाही. आणि आपल्या धंदा किंवा आपलं जे काही काम असतंय, ते आपण इमान इतबारीनं काम करतो आणि आपला धंदा वाढतच असतो. त्यामुळं ह्या गोष्टीचा आपल्याला अगरबत्तीचा आपल्या व्यवसायात किंवा दुकानात सुद्धा लावलं जातं. हे झालं पहिलं तुमच्या अगरबत्तीचं कापराचे महत्त्व सांगतो. धार्मिक आणि पहिल्यांदा आध्यात्मिक महत्त्व जे काय आहे कापराचे, ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. लोकं हे पूजा आणि हवन म्हणजे हिंदू धर्मामध्ये पूजा, आरती आणि हवनामध्ये आपला कापराचा वापर करतात. आणि त्याच्यानंतर कापरामुळं काय होतं, की कापरामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही सकारात्मक ऊर्जा कापूर जाळल्यामुळं घरामध्ये होत असल्यामुळे आणि त्याच्या धुरामुळे होत असल्यामुळे आपल्या घरामध्ये प्रामुख्यानं कापूर जाळला जातो. देव-देवतांना प्रसन्न करण्यासाठी
आरतीमध्ये कापूर जाळला जातो. आता आरतीमध्ये कापूर जाळायचं महत्वाचं कारण काय? तर कापूर संपूर्ण जळून जातो. त्याची कुठेही राख शिल्लक राहत नाही. त्यामुळं कापूर हा आपल्या जे देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण वापरला जातो. आता मित्रांनो, आता आरोग्याच्या दृष्टीने कापराचं काय महत्व आहे बघा. आता श्वसन विकार पूर्वी तुम्ही कधी बघितले का बघा? पूर्वी म्हणजे ज्यावेळी तुम्ही लहान असताना जर मुलांना दमा, धाप किंवा खोकला जर का लागला, तर काय करायचे की त्याच्या छातीला, डोक्याला, नाकाला काय करायचे ते की कापूर लावायचे आणि त्या कापरामुळे श्वास घ्यायला आपल्याला बरं वाटायचं. कारण का की त्याचा जे वास आहे तो वास आपल्या नाकातून आत जर फुफ्फुसात गेला, की त्याचे त्या जे कोण पेशंट असेल त्याला थोडंसं रिलीफ वाटायचं. त्यामुळे श्वसन विकारामध्ये कापूर सगळ्यात महत्वाचा वापरायचा. आणि दुसरी गोष्ट काय वेदना आणि ज्या ठिकाणी आपल्याला वेदना म्हणजे एखाद्या सुजले आणि त्या ठिकाणी आपल्याला वेदना असते. त्या ठिकाणामध्ये जर का आपण तेलामध्ये जर का कापूर असा मिक्स केला आणि जर का तो असा लावला तर त्या ठिकाणी ते कापरामुळं आपल्याला निवांत वाटतं. आता फंगल इन्फेक्शन, खरूज आणि गजकर नाही या ठिकाणी सुद्धा कापराचा वापर होतो. आता तुम्ही म्हणणार या ठिकाणी कसं काय वापर होतो? तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर का तेलासारखाच जर का कापूर तेल घालून जर का कापराचा वापर केला, तर आपल्याला आग उठायचं हे आपलं बंद होऊन जाते. आता आता हे झाले आपले मानवासाठी. आता पर्यावरणासाठी त्याचा काय वापर आहे? तर डास आणि कीटकं असतात. डास, बारीक-बारीक कीटकं. ही डास आणि कीटकं ह्या कापूर जाळल्यामुळं आपल्याकडं अजिबात घरात येत नाही. त्यामुळं आपलं पर्यावरणामधलं सुद्धा घरातील आरोग्य शांत राहतं. आणि हवा त्यामुळं हवा आपल्या घरामध्ये खेळती हवा जी असते, ती शुद्ध राहते. त्यामुळं पर्यायानं आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर हा फार म्हणजे फार महत्वाचा आहे आणि कापूर हा आपण घरामध्ये वापरतो. ही झाली आपली दुसरी. आता आपण बघणार आहे तिसरी. मित्रांनो, लिंबू हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आणि सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लिंबू. आता लिंबू हे आरोग्यासाठी एकदम म्हणजे एकदम फायद्याचा आहे. तर रोग रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम जर का कोण करीत असेल तर लिंबू. कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. जर का आपल्याला अशक्तपणा आला, तर आपण काय करतो? लिंबू पाणी पितो. आपल्याला जर का हगवण लागली, संडास लागलं किंवा आपण डिहायड्रेशन झालं, तर आपण काय करतो? की लिंबू पाणी पितो. आपलं गॅस पोट गच्च झालं असेल, तर आपण काय करतो? तर लिंबू सोडा खातो. तर या पद्धतीच्या आरोग्यासाठी लिंबूचं फार महत्वाचं घटक आहे. आता लिंबाचा दुसरा काय पचन शक्ती किंवा पचन कार्य वाढवते. तर मी म्हणले ना आता, की आपलं पोट गच्च झालं किंवा जेवण आपल्याला पचत नसेल, वारंवार ढेकर येत असेल, तर अशा वेळी जर का आपण लिंबू जर का जेवणामध्ये घेतला, तर तो आपल्याला एक नंबरचं गुणकारी आपल्याला औषध देऊन जातो. त्यामुळं जेवणामधून लिंबू घेणं फार महत्वाचं आहे. आता तिथनं पुढलं काय झालंय, की पुढला विषय तिसरा, की आपलं वजन नियंत्रित ठेवतो लिंबू. आता तुम्ही म्हणणार, की वजन नियंत्रित ठेवायचं आणि हे जर लिंबूचा काय संबंध आहे? तर चयापयाची म्हणजे चय अपचयाची जी काही गोष्ट असते ती नियंत्रणात हे लिंबूद्वारे व्यवस्थित राहत असल्यामुळं आपलं वजन वाढत नाही आणि त्यामुळं हे वजन वाढीला आपल्या सगळ्यात कंट्रोल करण्याचं काम हे लिंबू ठेवतं. आता व्हिटॉक्सी फायटर हे शरीरातील विषाणू घटक बाहेर टाकण्यासाठी लक्षात घ्या, की विटॉक्स फायटर हे शरीरातील घटक बाहेर टाकण्यासाठी यकृतातील यकृत म्हणजे लिव्हर निरोगी करण्यासाठी सुद्धा लिंबूचा वापर केला जातो. म्हणजे शरीरामध्ये लिंबूचा वापर करायला किती लिंबूचा वापर होतो बघा. आता त्वचेला चमक देण्याचं काम म्हणजे लिंबू नैसर्गिक ब्लिचिंगचे काम करतो. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग असतील, मुरूम असतील किंवा टँगिंग कमी होऊन आपली जर का त्वचा जर का अ, अशी काळसर पडली असेल, तर ते कापून जर का लिंबू जर का आपण त्याच्यावर घासला किंवा असं म्हणजे हे करून जर का हे केलं म्हणजे तोंड धुतलं, तर त्वचा एकदम चांगली राहते. आता जे केसामधला जो कोंडा असतो, आता कोंडा सगळ्यांनाच माहिती आहे.
तर त्याच्या केसामधला कोंडा असतो, तो कोंडा जर का लिंबू आपण पिळून तेलात, खोबरेल तेलात जर का लिंबू पिळला आणि जर का तो आपला डोक्याला संध्याकाळी लावला आणि जर का सकाळी जर का अंघोळ आपण केली, तर डोक्यामधला कोंडा हा लिंबूच्या मुळे अजिबात शिल्लक राहत नाही. तो डोक्यामधनं म्हणजे हे केसामधनं निघून जातो. आता लिंबूचा आहारामध्ये काय महत्वाचं आहे? तर आपली चव वाढवणे. म्हणजे जेवणामध्ये आपण जेवत असताना जर का आपल्या आमटीमध्ये किंवा रश्श्यामध्ये जर का लिंबू जर का पिळला, तर त्यामुळे काय होते, की जेवणाची चव वाढते आणि जेवणातील जेवणाच्या त्या आमटीमध्ये रस पिळल्यामुळे लोह अन्नात लोह निर्माण होऊन, की अधिक चांगल्या प्रकारचे ते अन्न शोषून घ्यायची प्रक्रिया होते. त्यामुळं जेवणामध्ये सुद्धा लिंबाचं महत्वाचं आहे. आता प्रकारे आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये लिंब लिंबू, अगरबत्ती आणि कापूर याचे म्हणजे शरीराला चांगले, घरासाठी चांगले आणि आरोग्यासाठी चांगले, हे चांगले जेवढे चांगले उपाय आहेत, तेवढे आपल्या घरामध्ये हे याचे करता येतील. आता मी तुम्हासनी या लिंबू, कापूर आणि अगरबत्ती याचा दुसरा भाग मी सांगणार आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला पहिला भाग सांगितला. म्हणजे याचं म्हणजे हा शरीरासाठी किंवा घरासाठी काय उपयोग आहे. आता हे दुसरा भाग आपल्या मानवी जीवनामध्ये काय उपयोग करतो, हे आता मी तुम्हासनी सांगणार आहे. तर हा पुढला भाग तुम्ही अर्जवून बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच गोष्टी आणि बरेच उपाय सांगितलेत मित्रांनो. जर का घरामध्ये आपल्या कायम सतत भांडण, तंटा किंवा घरामध्ये आपल्या चिडचिड, घरामधल्या सगळ्या गोष्टी नुकसानमध्ये, कुठल्या गोष्टीचा फायदा नाही. घरातला जो मेन माणूस असतोय तो नेहमी आजारी आणि घरामध्ये सुख, शांतता ही जर का नसेल, तर आपल्याला असं वाटू लागतं, की आपल्यावर कुणीतरी काहीतरी करणी केली आहे किंवा आपल्यावर की अवदशेचा किंवा आपल्यावर काहीतरी बाहेरच्या गोष्टीचा काहीतरी आपल्याला प्रादुर्भाव झालाय किंवा आपण कुठलं तरी काहीतरी मागचं देणं बाकी लागतोय. असं काहीतरी आपल्याला वाटू लागतं आणि का वाटू लागत नाही? म्हणजे का वाटू लागू नये? कारण का की आतापर्यंत आपलं सगळं सुख समृद्धीचं सगळं चाललेलं असते आणि अचानक आपल्या घरामध्ये काहीतरी वक्रदृष्टी सरल्यानंतर आपल्या जाणत्या माणसांना हे वाटणं साहजिकच असते. मग आपण काय करतो, की एखादा जो जाणकार म्हणजे ज्याला ही जुनी माहिती असते किंवा एखादा देवरश असतोय म्हणजे देवाचं काहीतरी सांगणार असतोय. आता त्याला काय कळतंय आणि काय नाही ते त्यालाच माहित असतंय. पण तो सांगणार असतोय. म्हणजे कोणतरी आशावादी आपल्याला भेटतो, की तो याच्यावर आपल्याला काहीतरी विलास सांगत असतो. आणि तो जो काही विलास सांगतो, तो विलास आपण कशाही आणि कुठल्याही पद्धतीने आपण करायला तयार असतो. मित्रहो, तुम्ही काय काय लोकांचे अघोरी प्रकार तुम्ही ऐकले तर चक्रावून जाईल. अशा अघोरी प्रकाराला मात्र तुम्ही सामोरं कधीच जाऊ नका. या सगळ्या आख्यायिका असतात आणि थोडंफार काय असेल मी म्हणणार नाही, पण आख्यायिका असतात. त्यामुळे आख्यायिका ऐकायच्या असतात. आपल्याला काय आहे, लिंबू, कापूर आणि अगरबत्ती लय लय एवढं याच्यावर आपल्याला पुढे काय जायचं नसते. मग ते सांगतात काय नाही बाबा, की तुमच्या अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक झाले आणि तुम्हाला ते तमुक तमुक करायला लागतं. या ठिकाणी आपल्याला काय होतं, की आपल्याला परत ह्या 3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटतात. कुठले? तर लिंबू, अगरबत्ती आणि कापूर. तर लिंबू, अगरबत्ती का? तर तुम्हाला आता मी पहिल्यांदाच अगरबत्तीचं सांगितलं, की अगरबत्तीमुळे आपल्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी पूर्णतः ते बाहेर जाते. म्हणजे सुवासिक जे अगरबत्तीचा वास असतोय, त्या वासामुळं आपली पूर्णपणे निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते. दुसरा कापूर का? तर कापूर पूर्णपणे जळला जातो, पण कापराची राख राहिली जात नाही. आता कसं असतंय माणसांनो, की कुठलेही प्रेत आत्मा किंवा म्हणजे काय हडळ असेल यांची म्हणजे ही ह्या इच्छाधारी माणसाची त्याला जाळल्यानंतर त्याची राख अस्तित्वात राहते. असं म्हणतात, की राख त्याची हाडं अस्तित्वात राहते आणि मग ती आत्मा इथं मुक्त संचार करायला लागते. तर या कापूरमुळं कसं कापराचा हा म्हणजे
म्हणजे पुराणात दिलेलं हे एक म्हणजे ही व्याख्या एक आहे की कापूर पूर्ण जाळला तर त्याची राख होत नाही. म्हणजे आपल्या घरामधली पूर्णपणे जे काय आपल्याला घरामध्ये जे काय वाईट कृती जे वाईट गोष्टी घडत असतात ते पूर्ण जळून जायला हा कापूर कारणीभूत असतो. त्यामुळं कापूर हा फार महत्वाचा असतो. आता तिसरी गोष्ट लिंबू. आता लिंबूच का? तर लिंबू हा माणसाचं जीवनच लिंबूवर असते, की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की लिंबूचं महत्व असते. तर लिंबू कापून जर का आपण हळद किंवा कुंकू लावला, तर त्या लिंबूच्यातून तो थोडंसं त्याचं द्रव्य असते. ते द्रव्य जमिनीवर टिपकून जाते. तुम्ही कुठेही बघा, एखाद्या ठिकाणी म्हणजे हे काहीतरी गारवा किंवा काय म्हणतात ते ठेवलेलं असते. दहीभात ठेवलेलं असते. परत अगरबत्ती लावलेली असते आणि लिंबू ठेवलेले असते. पण त्या ठिकाणी ते पाणी झालेलं असते ओलं. तर त्याचं ओलं म्हणजे कसं लिंबूचं हळदीचं पाणी झालेलं असते. का? तर त्या लिंबूमधून येणारं जे पाणी असते, ते पाणी ओलं झालेलं असते आणि असं म्हणलं जाते, की ते आत्मा याचं मन शांत केलेलं असते त्यानं. त्यामुळं या गोष्टीमध्ये पौराणिक गोष्टीमध्ये लिंबूचं फार महत्व आहे. आणि लिंबू हा कापून आपल्यावरनं उतरून जो काय टाकायचा प्रकार असतो का नाही, त्या गोष्टीला ह्या गोष्टी तात्विक असतात. त्यामुळे मित्रांनो, की तुम्हासनी या तिन्ही गोष्टी सांगितल्या क्रमशः म्हणजे लिंबू, अगरबत्ती आणि कापराचं महत्व. तर मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करीन, की जो कोण माझा व्हिडिओ बघत असेल त्याला, की तुम्ही अवश्य देवाचं म्हणजे जर का तुम्ही अडचणीत असाल, तर अवश्य देवाची भक्ती करा. पण देवाची भक्ती करीत असताना थोडं आपल्या विचारात, आपल्या आचारात किंवा आपल्या म्हणजे संसारात आपलं मागलं पुढलं काय चुकलंय काय? आपल्या पूर्वजांविषयी आपले काय वागण्यामध्ये काय बदल झाला होता काय? या विचार करा आणि काय नसते फक्त या 3 गोष्टी जर का आपण घरामध्ये योग्य पद्धतीने म्हणजे कसं आहे, की संध्याकाळी किंवा सकाळी एक टाइम घरामध्ये अगरबत्ती लावली पाहिजे. देवाच्या समोर कापूर जाळला पाहिजे आणि अमावास्या पौर्णिमेला आपण दहीभात जसा सोडतो घरातून घराच्या शेजाऱ्याने शिपडतो, त्याप्रमाणे एक लिंबू कापून टाकायला पाहिजे. हे झाले की मानसिक समाधानाचं कारण. लक्षात आलं का तुम्हासनी? म्हणजे ह्या काय तुम्हाला मी त्याच्यावरला उपाय किंवा विलाज सांगित नाही. पण हा तुम्हाला मानसिक समाधानाचा मी विलास सांगतो. आणि काय की माणसाचं मानसिक समाधान झाले, की आपोआपच आपल्या घरामधल्या अशा काय व्याधी आणि अशा काय ज्या गोष्टी असतात त्या निघून जायला चालू होतात. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये या 3 गोष्टी पहिलं मी तुम्हाला म्हणलं, की अन्न, पाणी आणि निवारा या 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आज या धगधगत्या जीवनामध्ये तुम्हासनी अनुभव आला असेलच. आता मी कशा पद्धतीने सांगितलं, तर अगरबत्ती, कापूर आणि लिंबू हे देखील 3 गोष्टी त्याच्यामध्ये वाढवा. म्हणजे 3 आणि 3 6 गोष्टी आता आजच्या आयुष्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या झालेल्या आहेत. जर का तुम्हासनी माझा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी करीत जाईन. बरेच टोटके माझ्याकडे आहेत. ते बरेच टोटके जर का तुम्हासनी ऐकायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट केला तर मी तुम्हाला हे टोटके तुम्हासनी निश्चितच ऐकवीन. कारण का, की पूर्वी ज्यावेळी आम्ही लहान होतो, त्यावेळी टोटकेच ऐकून आम्ही मोठे झालोय. एवढं सांगतो. जय हिंद मित्रांनो.